नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। सुरतला निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट, तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन, दरेकर यांना अटक करण्याचा डाव होता असाही दावा। तर असा व्यक्ती पाहिला नाही आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस, महाजन, शेलार यांना अटक करण्याचा डाव होता। शिंदेंचा मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट। मला संपवण्यासाठी वाहनांमध्ये ड्रग्ज ठेवण्याचा कट होता। खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून मला मुक्का लावला, गिरीश महाजन यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। भाजप शिंदेना तुरुंगात टाकणार होते। आज जेलवारी टळली, पण उद्या टळणार नाही। शिंदे अजितदादा रेटून खोटं बोलत आहेत, संजय राऊतांचा हल्लाबोल। मी जे बोललो ते खरं आहे, अजून बोलायचं बाकी आहे, पण ते ब्रेक के बाद। मुख्यमंत्र्यांचं शिर्डीमध्ये वक्तव्य। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा, काँग्रेसनं म्हटलं होतं। याचा अर्थ ज्यांची जास्त लेकरं त्यांना काँग्रेस देशाची संपत्ती वाटतील। मोदींच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं। काँग्रेस जास्त मुलं होणाऱ्यांना संपत्ती वाटेल म्हणतात, मग 10 वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली? मोदींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा सवाल। मोदींच्या रूपाने नवीन पुतीन तयार होतोय, हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू। अमरावतीमधील सभेत शरद पवारांचा मोदींवर निशाणा। संविधानावर संकट येण्याची शक्यता, अमरावतीच्या सभेत पवारांचं वक्तव्य।